आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. अशा 32,000 मोठी बातमी निघून येत आहे पीक विमा संदर्भात. पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून शेतकरी आता पीक विमा भरपाईची वाट पाहत आहे. यंदा अनेक भागात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक संकटामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि याचा लाभच आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना 22,000 रुपये पीक विमा भरपाई मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे. अनेक शेतकरी आपल्या नावाची यादी तपासत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. पावसाची अनियमितता, उत्पादन घटले आहे. त्यामुळे अनेक भागातील शेतकरी 22,000 रुपयापर्यंत किंवा 25,000 रुपयापर्यंत पीक विमा भरपाईची अपेक्षा करत आहे आणि ही अपेक्षा महत्त्वाची पण आहे आणि त्यांच्यासाठी जाणीवपूर्वक पण आहे. कारण या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे आणि या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने लवकरात लवकर पीक विमा वाटप सुरू केलेलं आहे आणि पहिल्या टप्प्याची घोषणा सुद्धा झालेली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही विविध नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे कापूस पिकासाठी देखील विमा भरपाईची मागणी वाढली आहे. अनेक शेतकरी 22,000 रुपये ते 25,000 रुपयापर्यंत पीक विम्याची अपेक्षा व्यक्त करत आहे. तूर पिकासाठी रोगराई आणि हवामान बदल परिणाम झाला. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 22,000 रुपयापर्यंत 25,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळावे अशी मागणी होत आहे. मका पिकालाही अनेक भागात फटका बसला आहे. त्यामुळे विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 22,000 रुपयापर्यंत 25,000 रुपयापर्यंत लाभ मिळू शकतो अशी चर्चा सुरू आहे आणि हरभरा पिकाच्या नुकसानामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहे. त्यामुळे 22,000 रुपयापर्यंत 25,000 रुपयापर्यंत पीक विमा भरपाईकडे यांचे लक्ष लागलेले आहे. गहू पिकालाही अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि त्यामुळे 22,000 रुपये पीक विमा पर्यंत त्यांना 25,000 रुपयापर्यंत सुद्धा याची लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पात्र लाभार्थ्यांना 22,000 रुपये 25,000 रुपयापर्यंत भरपाई मिळू शकते अशी खूप मोठी अपेक्षा होत आहे. शासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा अहवाल तपासला जात आहे. अहवाल अंतिम झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई सुरू होईल. त्यामुळे 22,000 रुपये आणि 25,000 रुपयाची रक्कम वाढलेली आहे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते, आधार लिंक, विमा अर्जाची माहिती तपासून ठेवावी. सर्व माहिती असल्यास 22,000 रुपयापर्यंत 25,000 रुपयापर्यंत पीक विमा भरपाई थेट खात्यात जमा होऊ शकते. पीक विमा योजना ही शेतकऱ्यासाठी आर्थिक मदत देणारी आहे आणि नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ही योजना मदत करते. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आता 25,000 रुपयापर्यंत पीक विमा भरपाईकडे लागलेले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मका, गहू, बाजरी आणि इतर पिकासाठी मंजूर होणारी भरपाई जिल्ह्यान्याय व नुकसानीनुसार वेगवेगळी असते. त्यामुळे अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर अंतिम रक्कम निश्चित होईल. मात्र शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीवर प्रतीक्षा करावी आणि अफवावर विश्वास ठेवू नये. शासनाकडून यादी जाहीर झाल्यानंतर तुम्हाला 25,000 रुपयापर्यंतची पीक विमा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. असेच नवनवीन बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.